7 दिवसात तुमची केस गळती बंद होईल. पांढरे झालेले केस 7 दिवसानंतर काळे होऊ लागतील व यापुढे एकही केस पांढरा होणार नाही याची खात्री. आणि ज्यांचे पूर्ण केस गळून गेलेले आहेत त्या टकलावर सुद्धा काही जणांना नवीन केस उगवलेले आहेत. आणि डोक्यात खूप कोंडा असेल आणि काही केल्याने कोंडा जातच नसेल तर 7 दिवसानंतर कोंडा सुद्धा कमी होईल. ज्यांच्या केसांची वाढ होत नाही त्यांना आजचा उपाय हा 100% फायदेशीर ठरणार आहे. तुमचे केस इतके वाढतील की विंचरता देखील येणार नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्राचीन काळापासून अनेक शास्त्रांमध्ये या कांद्याचा वापर केसांचे आरोग्य जपण्यासाठी केला जातोय. केस पुन्हा उगवण्यापासून ते केसांचे आरोग्य जपण्यासाठी कांदा खूप फायदेशीर आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला लाल 2 कांदे लागणार आहेत. हे कांदे किसणीच्या साहाय्याने किसून घ्या किंवा मग मिक्सरमध्ये वाटून घ्या. नंतर एका रुमालात ते बांधून त्याचा रस पिळून घ्यायचा आहे. नंतर हा रस काढल्याच्या नंतर एक कापसाचा बोळा घ्यायचा आणि मग आपल्या केसांच्या मुळाशी हा रस व्यवस्थित लावायचा. संपूर्ण डोक्याला व्यवस्थित हा रस लावून घ्यायचा आहे. यामुळे काय होते, केसांचे आरोग्य खूप चांगल्या प्रकारे राहते. निर्जीव झालेल्या केसामध्ये जीव येतो. केस तुटायचे देखील कमी होतात, गळायचे थांबतात आणि केसांची वाढ खूप जास्त चांगली होते. तसेच पांढरे झालेले केस देखील काळे होतात. आता तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल, हा उपाय करायचा केव्हा? रात्री झोपताना हा रस केसांच्या मुळाशी व्यवस्थित लावायचा आहे आणि रात्रभर तसाच ठेवायचा. सकाळी केस माइल्ड शॅम्पूने धुवायचे आहेत. हा उपाय चालू असताना जास्त हार्ड शॅम्पूचा वापर करायचा नाही. हा उपाय आठवड्यातून 2 ते 3 वेळेस करा. तुम्हाला 7 दिवसात म्हणजेच एकाच आठवड्यात खूप जास्त फरक दिसेल. केसामध्ये खूप जास्त चमक येईल आणि केस गळायचे देखील थांबतील आणि शेजारचे लोकसुद्धा तुम्हाला विचारतील तुम्ही नक्की काय केले ते. कांद्यामध्ये खूप जास्त चांगले गुणधर्म आहेत. कांद्यामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहेत ज्यामुळे डोक्यात कोंडा होत नाही. कांद्याचा रस लावल्याने आपलं ब्लड सर्क्युलेशनमध्ये चांगली वाढ होते. त्यामुळे केस खूप जास्त प्रमाणात वाढतात. केसांना खूप जास्त चमक येते आणि केस मजबूत होतात. काही जणांना कांद्याचा वास सहन होत नाही. त्यामुळे तुम्ही काय करा, यामध्ये गुलाब जेलचे 1-2 चमचे टाका. त्यामुळे हा वास कमी होण्यास खूप मदत होईल. गुलाब जेल टाकून देखील तुम्हाला वास येत असेल तर तुम्ही 2 तास डोक्यावरती ठेवून नंतर हेअर वॉश करू शकता. त्याने देखील तुम्हाला छान असा रिझल्ट येईल. आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.